नमस्कार. क्षमा फूडी झोनमध्ये तुमचे स्वागत. बाहेर मस्त पहिला पाऊस पडतो आहे. घरभर मातीचा सुगंध दरवळतोय आणि अशा पहिल्या पावसात तुम्हाला सर्वात आधी काय आठवतं? तर गरमागरम कुरकुरीत कांदा भजी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी इथे घेतलं आहे चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोअर, तिखट, ओवा, हिरवी मिरची, हळद, कांदे आणि कोथिंबीर. कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी कांदा कसा चिरायचा हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपण कांद्याचं साल काढून घेतलं आहे आणि कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी अतिशय पातळ आणि उभा चिरून घ्यायचा आहे. याप्रमाणे कांदा मी स्लायसरवर चिरून घेतला आहे. चिरलेल्या कांद्याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि मी एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत. आता यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे कांद्यामध्ये मीठ मुरतं. असं मिक्स करून घेतल्यावर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालावे. 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालत आहे. आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर चमचाभर घालायचं आहे. हातावर चुरडून 1 चमचाभर ओवा घालायचा आहे. त्यामुळे भज्यांना छान चव येते आणि मिरची याप्रमाणे बारीक कट करून घालायची आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून बेसन पीठ थोडंच घालायचं आहे. बेसन पीठ खेकडा भजी किंवा ही जी कुरकुरीत भजी करतात त्याला जास्त घालत नाही. कोट होईल इतपतच. पण हे पीठ अगदी कोरडं आहे त्यामुळे आपल्याला लागेल इतपत थोडंसं पाणी याला लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे पीठ चांगलं करून घेतलं आहे. आता मी एका कढईमध्ये तेल तापायला ठेवत आहे. तेल चांगलं तापलं की यामध्ये छोटासा गोळा सोडून बघायचा. तेल चांगलं तापलंय. आता यामध्ये आपण काट्या चमच्याच्या साहाय्याने अशी भजी सोडूयात. त्यामुळे ही अगदी खेकडा भजीसारखी छान होतात. काट्या चमच्याने घातल्यामुळे आपल्याला हवा तसा पसरवून त्याला आकार देता येतो आणि त्यामुळे बाजारासारखीच अगदी हुबेहूब खेकडा भजीसारखी होतात. भजी तेलात सोडताना गॅसची आच मंद असावी, पण भजी कधीही मंद आचेवर तळू नयेत. त्यामुळे ती खूप तेल पितात आणि अतिशय तेलकट होतात. मध्यम आचेवर याप्रमाणे भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावी. असा छान सोनेरी रंग आला की भजी चाळणीमध्ये काढावी. त्यामुळे जर थोडी तेल असेल तर ते निथळून निघते. वाह! किती छान रंग आला आहे आणि कुरकुरीतही झाली आहेत. भज्यांसोबत तळलेली हिरवी मिरची तर हवीच. ती याप्रमाणे तळावी. मंद आच असावी आणि एका वरतून झाऱ्याने त्याला कव्हर करावं. नाहीतर मिरची फुटून डोळ्यात उडू शकते. मिरची छान तळून झाली आहे. आता याच्यावर चिमूटभर मीठ टाकून हलवून घ्यावं आणि आपल्या भज्यांच्या डिशमध्ये काढून घ्यावी. वॉव! भजी आणि मिरची बेस्ट कॉम्बिनेशन. मग करणार की नाही या पावसाळ्यात अशी कुरकुरीत, खमंग खेकडा कांदा भजी? बघा किती कुरकुरीत झाली आहेत आणि तेलकटही झाली नाहीत आणि या प्रकारे केल्यास ही भजी बराच वेळ कुरकुरीत राहतात. भजी किती क्रंची झाली आहेत, ऐकू आलंय ना? आता यासोबत आपण तळलेली हिरवी मिरची सर्व्ह करूयात आणि वरून थोडीशी कोरडी चटणी भुरभुरूया. मस्त फक्कड बेत. क्या बात आहे! या पावसाळ्यात तुम्ही ही खमंग, कुरकुरीत खेकडा कांदा भजी नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नोंदवा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा. क्षमा फूडी झोन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.